उद्या सरकारनं तुमच्या लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणं बंधनकारक केलं तर तुम्हाला कसं वाटेल? आणि यामुळे बालविवाह खरंच थांबतील का? नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. लग्न म्हटलं की पत्रिका, अक्षता, उखाणं आणि आनंदाचं वातावरण डोळ्यासमोर उभं राहतं. पण आता महाराष्ट्रात लग्नपत्रिकेत एक नवीन गोष्ट दिसू शकते. ती म्हणजे वधू आणि वराची जन्मतारीख. होय, महाराष्ट्र सरकार बालविवाह रोखण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रस्ताव असा आहे की लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख छापणं आता बंधनकारक होणार आहे. पण यामुळे खरंच बालविवाह थांबतील का? की लोक यातूनही काही पळवाटा शोधतील? आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. सर्वात आधी प्रश्न पडतो की सरकारला असा निर्णय घ्यायची गरज का भासली? कायद्यानुसार लग्नासाठी मुलगा आणि मुलगी दोघांचंही किमान वय 21 वर्ष असणं आवश्यक आहे. मात्र वास्तव काय आहे? आजही महाराष्ट्रातील काही ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बालविवाह होत असल्याच्या घटना समोर येतात. अनेकदा प्रशासनाला माहिती मिळते, पण तोपर्यंत लग्न उरकलेलं असतं. म्हणूनच लग्नाच्या सुरुवातीलाच वयाची माहिती सार्वजनिक व्हावी यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आता या निर्णयाचे फायदे काय असू शकतात? पहिला फायदा म्हणजे जबाबदारी वाढेल. आजपर्यंत बालविवाह झाला तर मुख्यतः पालकांवर कारवाई होत असे. पण नवीन नियम आल्यास प्रिंटिंग प्रेस चालक, लग्न लावणारे भटजी किंवा काजी आणि मंगल कार्यालय चालक यांनाही अधिक सावध राहावं लागेल. पत्रिकेवर जन्मतारीख नसेल तर पत्रिका छापणं किंवा लग्न लावणं अवघड होईल. दुसरा फायदा म्हणजे सामाजिक दबाव निर्माण होईल. गावात लग्नपत्रिका वाटली की अनेक लोक ती पाहतात. जर त्यावर वय स्पष्ट दिसत असेल तर अल्पवयीन मुलामुलींचं लग्न लपवणं कठीण जाईल. यामुळे अनेक कुटुंब बालविवाहाचा विचार करण्यापूर्वी दोनदा-चारदा विचार करतील. पण इथेच काही महत्त्वाचे प्रश्नही उभे राहतात. पहिलं आव्हान म्हणजे खोटी कागदपत्र. जर एखाद्याने जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा इतर कागदपत्रांमध्ये जर फेरफार केला तर प्रिंटिंग प्रेस चालकाकडे ती माहिती खरी की खोटी हे तपासण्याची व्यवस्था नसते. म्हणून फक्त जन्मतारीख छापल्यानेच समस्या पूर्णपणे सुटेल असं दिसत नाही. दुसरं मोठं आव्हान विनापत्रिका होणारी लग्न. ग्रामीण भागात अनेक लग्नपत्रिका न छापताच विवाह होतात. घरात, मंदिरात किंवा कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकली जातात. अशा ठिकाणी हा नियम कसा लागू होणार? हा प्रश्न अजूनही कायम आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंमलबजावणी. कागदावर नियम करणं सोपं असतं, पण तो प्रत्यक्षात किती काटेकोरपणे राबवला जातो हे अधिक महत्त्वाचं असतं. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयानं काम केलं तरच हा निर्णय प्रभावी ठरू शकतो. अन्यथा तो फक्त कागदावरच राहण्याचा धोका अधिक आहे. माझ्या मते सरकारची भूमिका योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. बालविवाह हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही, तर मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि भवितव्य याच्याशी जोडलेला विषय आहे. मात्र केवळ जन्मतारीख छापणं पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी जन्मदाखल्यांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन, स्थानिक पातळीवरील देखरेख आणि जनजागृती याचीही आवश्यकता भासेल. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते लग्नपत्रिकेवर जन्मतारीख बंधनकारक केल्यानं बालविवाह थांबतील का? की आणखी काही कठोर उपायांची गरज आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सामाजिक व राजकीय विषयांच्या सखोल विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.